अवयवदान जनजागृती अभियान रॅली संपन्न। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अवयवदान जनजागृती रॅली महात्मा फुले पुतळा ITI कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवयवदान किंवा अंगदान हा अतिशय महत्वाचा परंतु फार चर्चेत नसलेला असा एक इनिशिएटिव्ह असतो। आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं, नांदेडमध्ये डोके परिवार आहे, त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि त्यानंतर ज्यांचं निधन झालं होतं त्यांचं ऑर्गन डोनेशन असल्यामुळे त्यांना ग्रीन कॉरिडॉर आपण उपलब्ध करून देऊन ते ऑर्गन ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रक्रिया झाली होती। मात्र हे 1 किंवा 2 प्रकरणांपुरतं मर्यादित न राहता आपल्याला पूर्ण समाजामध्ये, शहरामध्ये याची जागृती करावी लागेल आणि त्याच हेतून आज डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे। त्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो। यामध्ये विद्यापीठ असेल, इतर सगळे आपल्या आरोग्य विभागाचे सर्व अंग असतील, त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। आणि आता हाच एक संदेश विशेषतः युवकांसाठी जाणं महत्वाचं आहे की आपण आपल्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा या समाजाच्या कामी लागू शकतो आणि ते सर्वश्रेष्ठ दान आहे। कारण हे ह्युमन ऑर्गन जे ते कुठल्या फॅक्टरीत बनवू शकत नाहीत, कुठली आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठली 3D प्रिंटिंग तेवढ्या नैसर्गिक पद्धतीचे ऑर्गन्स बनवू शकत नाही। त्यामुळे ह्याला एक इरिप्लेसेबल असा भाग म्हणून समजून आपण सगळ्यांनी जर ऑर्गन डोनेशन साठी अर्ज केलेत तर मला वाटतं की खूप मोठी जागृती होईल, एक वेगळी चळवळ आपल्या समाजामध्ये निर्माण। आजच्या दिनी संदेश का देणार आहे? संदेश माझा हेच राहील की आपण आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतो। हे एक अंतिम आणि अतिशय सर्वोच्च प्रतीचं दान आहे जे आपण करू शकतो, जे मृत्यूच्या उपरांत सुद्धा या समाजासाठी लाभदायक असेल। आता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अवयवदान या रॅलीचे प्रयोजन केले होते आणि या रॅलीस अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला। या रॅलीमध्ये महाविद्यालय तसेच शाळांच्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने भाग घेतला। या रॅलीचे उद्देश असे होते की सर्वसामान्य जनामध्ये तसेच तरुण वर्गात अवयवदानाचे महत्त्व आणि अवयवदानासाठी योगदान, अवयवदानाची प्रतिज्ञा आणि अवयवदानाची जागरूकता व्हावी, सर्व समाजात गैरसमज असलेले ते दूर पसरून सर्वांनी ज्याप्रमाणे माणूस रक्तदानासाठी, नेत्रदानासाठी उद्युक्त होतो त्याप्रमाणे अवयवदानासाठी सुद्धा तयार व्हावा, यासाठी या रॅलीचे प्रयोजन केले आहे। आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आपण अवयवदान जनजागृती ही रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीच्या निमित्ताने आपल्याला जनसामान्यामध्ये अवयवदान व त्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे। त्यांच्या काही शंका असतील किंवा त्यांना संभ्रम असतील अवयवदानाबद्दल काही माहिती त्यांना देण्यासाठी आपण ही आजची रॅली आयोजित केली होती। यात रॅलीचे असे वैशिष्ट्य आहे की QR कोड आपण यात केंद्र शासनातर्फे देण्यात आलेला आहे। त्या QR कोडला आपण स्कॅन केल्यानंतर ही आपली नोंदणी ही ऑनलाईन केंद्र शासनाच्या साईटवर होते। त्यात फक्त आपल्याला आधार नंबर द्यावा लागतो, त्यानंतर आपल्याला ऑनलाईन त्याचं सर्टिफिकेट भेटतं जे की आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो। जेव्हा केव्हा कधी आपल्याला गरज पडते किंवा आपल्या नातेवाईकांना आपण ते सांगून त्यासंबंधी आपण हे करू शकतो, आपण डॉक्टरांना संपर्क साधू शकतो व पुढची आपण प्रक्रिया पार पाडू शकतो।